फक्त तुम्ही तुमच्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की काकांच्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की पालघरमध्ये तारपा जास्त कोणी नाचत नाही. तारपा नाचतात तर तलासरी, डहाणू, मोखाडा या साईडमध्ये. तर मी विनंती करेन काकांना की आपण काका पुढे यायचं आहे आणि सर्वांनी तारपा नाचायचं आहे. थोडंसं डीजे गाडी आहे ती पुढे घ्या, लॉरी आहे ती पुढे घ्यायची आहे. सर्वांनी तारपा नाचायचं आणि काकांच्या पायाकडे लक्ष द्या. जसे पाय काका टाकतील तसे तुम्ही नाचायचं आहे आणि सर्वांनी नाचा, कारण की हा आपल्या हक्काचा दिवस आहे. आपण साजरी करतोय धरती आबा बिरसा मुंडा जयंती, दागोजी भांगरे जयंती आणि त्या निमित्ताने आज आपण सगळे जमलेलो आहोत. तारपा वादक काका आपण बघतायत देश लेवलला काम करणारे. आपण बघताय दिल्ली येथे त्यांना भरपूर असे पुरस्कार मिळाले आहेत, राज्यपालांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. असे काका इथे उपस्थित झाल्यात, हा आपल्या समाजाचा खूप मोठा मान आहे. त्यांच्यासोबत आपण बघतायत घांगली वादक सोनू मसे काका, हे सुद्धा इथे आपल्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. त्यांना मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना जोहार करतो. काका एक धून होऊन जाऊ द्या तारप्याची आणि सर्व आपल्या त्या महिला भगिनी त्यांनी पुढे यायचं आहे आणि तारपा नाचायचा आहे. नाचायला जायचं, जसे काका पाय टाकतात बघा तसे नाचायचं आहे. ट्राय तर करा, आपल्या पालघरमध्ये तारपा कोणी नाचत नाही, त्याच्यामुळे नाचायचा प्रयत्न करा सर्वांनी. आता बघा घांगली वादक सोनू मसे काका सुद्धा नाचत आहेत, त्यांच्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्या पायानुसार पाय टाकायचे आहेत. सर्वांना मी विनंती करेन, सर्वांनी जसा ग्रुप छोटा होईल परंतु दुसरा ग्रुप सुद्धा बनवा साईडला आणि तारपा नाचायचा प्रयत्न करा. मी विनंती करेन, आपल्या इथे आपण बघतायत रायगडवरून आपले एक मित्र आले आहेत काशीनाथ निरगुडे आणि ते ड्रोनच्या माध्यमातून आपले काही जे क्षणचित्र आहेत ते कॅप्चर करतील. आपण बघतायत इंस्टाग्रामचे रील स्टार भरत गवळी सुद्धा इथे उपस्थित झाल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आपण बघतायत वेशभूषा भरत रिंजट दादा, हे सुद्धा थोड्याच वेळात आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील. आणि विशेष मी सफाला पोलीस स्टेशन सर्व पदाधिकारी पोलीस बांधवांचे आभार मानतो की त्यांनी इथे उपस्थित झाल्यात या सर्व कार्यक्रमासाठी. त्यांची इथे विशेष उपस्थिती आहे. सफाले पोलीस स्टेशन तुमचे सुद्धा खूप खूप आभार. नाचायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण बघतायत थोडासा जी लोऱ्या थोडी पुढे घ्यायची, थोडीशी पुढे घ्या. सफालेकर मला वाटतं नाचताना दिसत नाही. सफालेकर चला चला पटापट घुसामध्ये. नाचायचा प्रयत्न करायचा आहे, नाहीतर ही संस्कृती, हे तारपा आपल्याकडून कमी होत जाईल. आपली संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ती आपल्याला टिकवायची आहे. आपल्या समवेत आपण बघतायत भिकल्या काका उत्कृष्ट तारपा वादक म्हणून कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. असे काका आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या तालावर ते आपल्याला नाचवत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती करेन, खास करून महिला वर्ग पुढे यायचा आहे. थोडासा मोठा करा ग्रुप, थोडासा मोठा करा, आपण जागा आहे बघा. रोहित कुठे आहे ड्रायव्हर? रोहित थोडीशी गाडीची लावून ठेव. जनरेटर थोडं पुढे घ्यायचं, जनरेटर थोडं पुढे घ्या.
आपण बघतायत ह्या आजच्या कार्यक्रमाला आपले देशातील आसाम या राज्यातील आपले समाजाचे बांधव हे सुद्धा दुपारी तिथे या सफाळ्यामध्ये उपस्थित झाल्यात. ते सुद्धा आपल्या स्टेजवरती आपल्याला बघायला मिळतील, आपल्या समाजाला प्रबोधन करतील. आसाम येथील आपले समाज बांधव, त्यानंतर आदिवासी एकता परिषदचे केंद्रीय मंडळचे सदस्य गुजरात येथून सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एक 5 मिनिटांमध्ये आपण ड्राईव्हला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण बघतायत असायचा एक सारखा सर्व समाज बांधवांना विनंती करून महिला वर्ग जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घ्या, कारण की ही जी आपली संस्कृती आहे कुठेतरी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ती आपल्याला टिकवायची आहे. तारपा वादक आपण बघतायत टिकल्या काका, त्यांचं समोर काकडी वादक सनुवंशी काका खास करून कौभारवरून या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यात.